इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूलच्या ब्रह्मांड लॅबचा उद्घाटन सोहळा उत्साहामध्ये साजरा। याबाबत अधिकची माहिती अशी की एक नवीन संकल्पना आणि एक नवीन शिक्षण कौशल्याला अनुसरून पुण्यामधील पहिल्या स्टेम लॅबचे अनावरण झाल्यानंतर दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी तरोडा बुद्रुक येथील इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूलच्या ब्रह्मांड लॅबचे उद्घाटन शाळेचे एमडी व सीईओ शिवगीर गिर तसेच ब्रिक्स लिमिटेडचे एमडी व ग्लोबल करिअर काउन्सिलर डॉक्टर मनीष झा यांच्या शुभ हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले। यावेळी इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूलचे एमडी व सीईओ शिवगीर गिर यांनी शाळेला इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूल हे नाव का दिले याबाबत पालकांना विस्तृत अशी माहिती दिली। तसेच डॉक्टर मनीष झा यांनी ब्रह्मांड लॅब उभारण्यामागची संकल्पना पालकांना समजावून सांगितली। यावेळी शाळेच्या उपप्राचार्या पल्लवी जोशी यांनी पालकांच्या वतीने ब्रह्मांड लॅबला अनुसरून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे शिवगीर गिर व डॉक्टर मनीष यांनी यावेळी दिली। आजच्या या उद्घाटन प्रसंगी शेकडो पालक व विद्यार्थी यांची यावेळी उपस्थिती होती। अशाच प्रकारच्या ब्रह्मांड लॅबचा उद्घाटन सोहळा दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी पावडेवाडी येथे संपन्न होणार असून या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे। सदरील कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले। राष्ट्रगीताने उद्घाटन सोहळ्याची सांगता झाली। So good afternoon, नांदेडकर. फायनली इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूलची ब्रह्मांड ही जी संकल्पना आहे ही आपल्या शहरामध्ये आम्ही घेऊन आलेलो आहे। याच्या पाठीमागचा उद्देश एकच होता की एज्युकेशनचा मकसद काय असला पाहिजे। तर आम्ही पहिल्या दिवसापासून एकच विषयावरती आम्ही जोर दिला की मुलांना एक हॅपी ग्लोबल सिटीजन म्हणून लाईफ जगता आलं पाहिजे, एक खुशी भरा लाईफ जगता आलं पाहिजे। तर त्यासाठी काही कॅरेक्टर्स बिल्ड झाले पाहिजे, जसे क्युरिओसिटी असेल, मुलांना रेझिलियन्स पॉवर बिल्ड करायची असेल, मुलांना ऍक्शन ड्रिव्हन बनवायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला शिक्षण हे लर्न केलं पाहिजे, शिकलं पाहिजे। तुम्ही पाठांतर केलं नाही पाहिजे, तर शिकवणी झाली पाहिजे, मुलांनी स्वतः शिकलं पाहिजे। आणि शिकण्यासाठी तुमच्याकडे एक्सपिरियन्सेस म्हणजे कुठलाही कॉन्सेप्ट तुम्ही क्लासरूममध्ये जर शिकत असाल तर तो तुम्ही करून पाहू शकला पाहिजे। आणि त्यासाठी लागणारे जे काही टूल्स असतील, त्यासाठी लागणारे जे काही फॅसिलिटीज असतील त्या प्रोव्हाइड करण्याचं काम हे ब्रह्मांड लॅब करते। आणि ब्रह्मांड लॅब ही एकच लॅब आमच्या कॅम्पसमध्ये नाहीये, तर याच्यासोबत अशा 13 प्रकारच्या लॅब्स आम्ही डेव्हलप करतोय, ज्याच्यामध्ये सायन्सची वेगळी लॅब असेल, ज्याला आम्ही डिस्कव्हरी लॅब म्हणतो। मुलांचा जर डान्स किंवा म्युझिकमध्ये इंटरेस्ट असेल तर त्यासाठी आम्ही डान्स स्टुडिओ वेगळा एस्टॅब्लिश केलेला आहे, त्याचं काम चालूच आहे। नेक्स्ट 10 to 15 डेज मध्ये तुम्हाला तेही लाईव्ह दिसेल। मुलांचं म्युझिकल स्किल्स, त्यांचा स्पीच आणि ड्रामा स्किल्स असतील, म्हणजे फक्त पढाई आणि पढाईच नसून तुम्ही सगळ्याच स्किल सेट्सला वाव दिला पाहिजे। आणि ते काम इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूलमध्ये होतं आहे आणि ते आम्ही करतो आहे। तर आमच्या म्हणून प्रत्येक कॉर्नरला नाव सुद्धा आम्ही अशा प्रकारे दिलंय की लॅबोरेटरीला आम्ही सायन्स लॅब न म्हणता आम्ही डिस्कव्हरी लॅब म्हणतो, किंवा लायब्ररी जी असते जिथे मुलं अभ्यास करतात त्याला आम्ही आयलँड ऑफ नॉलेज म्हणतो, जिथं लिमिटलेस नॉलेज मिळालं पाहिजे। किंवा छोट्या मुलांनी जे अभ्यास केला पाहिजे तो खेळकर पद्धतीने केला पाहिजे, म्हणून आम्ही त्याला ड्रीमलँड ब्लिस म्हणतो। अभ्यास होतोय पण खेळतायत, मस्ती करून होत आहे। तर अशा प्रकारच्या नवीन कॉन्सेप्ट घेऊन आलोय। आणि मी सतत सांगत असतो की मुलांना विचार करायला भाग पाडणं, कारण तुम्हाला एक असं जग ही मुलं एक्सपिरियन्स करणार आहेत ज्या जगामध्ये काय होणार आहे 20 वर्षानंतर हे तुम्हाला आणि मला पण माहित नाहीये। असं अनसर्टन वर्ल्ड फेस करण्यासाठी मुलांना जर तयार करायचं असेल तर मुलांना सोच, त्यांची थिंकिंग स्किल वाढवली पाहिजे। कुठल्याही गोष्टीवरती मुलांनी सोचलं पाहिजे, विचार केला पाहिजे, आणि दॅट इज द पर्पज ऑफ दिस एज्युकेशन इन्स्टिट्यूशन। थँक्यू सो मच। हो, खूप साऱ्या पालकांनी हा प्रश्न विचारला की इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूल का। त्याच्या पाठीमागची एक छोटीशी स्टोरी अशी आहे की आपल्याकडे व्हॅल्यू सिस्टम खूप आहे आणि इंडियन व्हॅल्यू सिस्टम ही आपण जतनच केली पाहिजे, त्यात काही दोराय नाहीये। परंतु त्याला व्हिजनची कुठेतरी जोड मिळाली पाहिजे। आणि ते व्हिजन जर तुम्ही कोणा देशाकडनं घेऊ शकत असाल तर तो आहे ब्रिटिश, ज्यांनी ऑलमोस्ट
400 इयर्स पेक्षा जास्त काळ जगावरती राज्य केलं, 150 पेक्षा जास्त देशांवरती राज्य केलं आणि ते बिझनेस करून केलं. म्हणजे त्यांच्याकडे ज्या स्किल सेट्स आहेत, जे डिसिप्लिन आहे त्यांच्याकडे किंवा त्यांची प्लॅनिंग स्ट्रॅटेजी जी आहे ती खरंच खूप नावाजण्यासारखी आहे. आज सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आपल्या देशामध्ये आहेत, हे त्यांनी दिलेली एक आपल्याला भेट आहे. रेल्वेचं नेटवर्क असू दे किंवा टेक्नॉलॉजी असू दे, ब्रिजेस वगैरे मध्ये, तर या सगळ्या खूप साऱ्या इनोव्हेटिव्ह गोष्टी त्यांची सिटिझनशिप पॉलिसी खूप चांगली आहे. तिथे क्वालिटी ऑफ लाईफ माणसाने कसं जगलं पाहिजे हे ब्रिटिश कडून आपण शिकतो. तर ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या व्हॅल्यूजला जोड दिली पाहिजे. आपल्याकडे व्हॅल्यू असून सुद्धा आपल्यावर 400-500 वर्ष किंवा हजारो वर्ष खूप लोकांनी राज्य केलं का? कारण विजन कमी होतं. तर विजन हे सोबत जोडलं गेलं पाहिजे, हा एक मेन गोल आहे. सेकंड असं आहे की वर्ल्डमध्ये सगळ्यात मोस्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेशन किंवा मोस्ट अपग्रेडेड एज्युकेशन जर कोणतं असेल तर तो IGCSE आहे, केम्ब्रिज. आणि केम्ब्रिजच्या करिक्युलमला बेंचमार्क ठेवून आपण आपला करिक्युलम बनवलेला आहे. तर इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूलचा करिक्युलम हा इंटिग्रेटेड करिक्युलम आहे. हा फक्त स्पेसिफिक टू CBSE नसून त्यामध्ये आम्ही 25 ते 30% ऍडिशनल टॉपअप केलेलं आहे आणि ते केम्ब्रिजला बेंचमार्क आहे. ते एक त्याच्या मागचं रिझन आहे. गुड आफ्टरनून। आज हम लोग नांदेड़ में हैं। इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूल का एक बहुत इंपॉर्टेंट इनिशिएटिव ब्रह्मांड, आपने देखा होगा, हमने बच्चों से रिबन कटिंग कराई। तो हमारा ये इथोस है कि इंडियन वैल्यूज और ग्लोबल लैंग्वेज और ग्लोबल एजुकेशन, इसको हम इम्पार्ट करें। और इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूल इसी क्षेत्र में आज नांदेड़ में है और हमने यहाँ पे ब्रह्मांड लैब की आज यहाँ पे इनॉग्रेशन किया है। ब्रह्मांड एक ऐसा प्लेटफॉर्म है जिसके थ्रू बच्चों को 10 मॉड्यूल साइंस, टेक्नोलॉजी, इंजीनियरिंग, आर्ट्स, रिसर्च और मैथमेटिक्स के क्षेत्रों में जानने का मौका मिलेगा। और ये नांदेड़ के लिए पहला अवसर है जब इस तरह का कोई इनोवेशन हम नांदेड़ में लेकर के आ रहे हैं। ऑब्जेक्टिव ऑफ दिस स्टीम लैब ये ऐसा है कि जब तक बच्चा 8 या 9th में जाए, उस बच्चे को ये समझ में आ जाए कि स्पेस कैसे काम करता है, ड्रोन कैसे काम करता है, AI कैसे काम करता है, कोडिंग कैसे काम करता है, फ्यूचरिस्टिक स्किल क्या है। और उसके बाद बच्चों को करियर चूज करने में बहुत सहायता मिलती है कि उसको इंजीनियर ही क्यों बनना है, उसको डॉक्टर ही क्यों बनना है, उसको कंप्यूटर साइंस इंजीनियर ही क्यों बनना है, उसको इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियर ही क्यों बनना है। और इतना ही नहीं, हम लोग इस पे आगे आने वाले सालों में इस पे और रिसर्च चल रहा है। हम लोग इसमें डिजिटल स्किल, फाइनेंशियल लिटरेसी स्किल, कम्युनिकेशन स्किल के बारे में बात करेंगे, उसको ऐड करेंगे। तो मैं आज बहुत ही गौरवान्वित महसूस कर रहा हूँ, बहुत खुशी का माहौल है। यहाँ पे बच्चे वो सारी चीजें सीख रहे हैं जो बच्चे बड़े बड़े शहरों में, चेन्नई, हैदराबाद, बेंगलोर और बड़े बड़े शहरों में लोग सीखते हैं। और इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूल एक ऐसा इनिशिएटिव लेकर के आया है और इस तरीके से इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूल और सारे स्कूलों से अलग है नांदेड़। मला ना ह्याच्यात एवढी मजा आली ना, म्हणजे अशी लॅब म्हणलं तर खूप भारी आहे ही लॅब. आणि मला ह्याच्यात शिकायला खूप काही भेटते. म्हणजे मतलब AI असते ना, त्याच्यात शिकायला असं भेटते. आपल्या क्रिएटिव्ह आणि जर आपल्याला म्हणजे काही प्रॉब्लेम असेल कॉम्प्युटर, त्याच्यात शिकायला भेटते असं. आणि म्हणजे खूप भारी म्हणलं तर मला आवडते ग्लोब असते. कारण आमच्या म्हणजे आमची जी शाळा आहे ना, तर त्याच्यात SST पिरियड आहे. तर त्याच्यात मला काहीच समजत नाही, पण इकडे जेव्हा आले होते ना ह्या लॅब मध्ये, तेव्हा मला सगळं कळालं जे आहे ते. नांदेडमध्ये प्रथमच अशा शाळेमध्ये ऑर्ड्रोनो, रोबोटिक्स, पायथॉन यासारख्या सायंटिफिक जे नवीन आता भविष्यामध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत ते प्रथमच या लॅबच्या माध्यमातून नांदेडमध्ये सुरुवात झालेली आहे. इंडो ब्रिटिश स्कूल नांदेडमध्ये आल्यानंतर त्यांनी पहिलंच पाऊल या लॅबच्या माध्यमातून सुरू केलंय. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आणि माझे दोन्ही मुलं या शाळेमध्ये आहेत. भविष्यामध्ये त्यांना त्या विषयाबद्दल आवड निर्माण होईल त्यासाठी फार महत्वाचं त्यांनी पाऊल उचललंय, त्याबद्दल त्या शाळेचे धन्यवाद. नमस्कार, मी पल्लवी जोशी. आमच्या इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूलच्या ब्रह्मांड लॅबचं आज उद्घाटन झालेलं आहे. आमच्या नांदेडमध्ये एकूण 3 ब्रँच ओपन झालेले आहेत. एक इथं तरोड्याला आहे जिथं आज उद्घाटन झालं. उद्या पावडेवाडीची आमची जी दुसरी ब्रँच आहे तिथं पण आमच्या ब्रह्मांड लॅबचं उद्या सकाळी 10 वाजता उद्घाटन आहे. आणि तिसरी आमची जी ब्रँच आहे ती प्री स्कूलची आहे, ती वजीराबादमध्ये आहे. तर आमची ही जी इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूल जी आहे ही एक नांदेडमध्ये युनिक स्कूल आहे की जी मुलांना सब्जेक्ट सोबत स्किल्स पण शिकवणार आहे आणि मुलांना वेगळ्या प्रकारचं ज्ञान इथे मिळणार आहे. ही एक युनिक स्कूल असल्यामुळे मुलं इथे स्किल बेस्ड नॉलेज शिकणार आहेत. तर ही अशी आमची स्कूल आहे जिथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डिजिटल लिटरसीज पण देणार आहोत, 5 प्रकारच्या.
तर अशी ही स्कूल जिथं सगळ्या पालकांनी विद्यार्थ्यांनी यावं, आमच्या स्कूलला, आमच्या ब्रह्मांड लॅबला व्हिजिट करावी असं मी सगळ्या पालकांना आवाहन करते. महाराष्ट्र सरकारच्या आणि सीबीएसईच्या ज्या काही सगळ्या योजना असतात त्या सगळ्या आम्ही इथे उपलब्ध करतो. सुविधा आमच्याकडे 13 प्रकारच्या लॅब आहे. ब्रह्मांड लॅब सोबत बाकी म्युझिक लॅब आहे, डान्स लॅब आहे, सायन्स लॅब आहे, आर्ट अँड क्राफ्ट, लायब्ररी अशा सगळ्या प्रकारच्या लॅब्स आमच्याकडे आहेत. आमचं GEA नावाचं ग्लोबल एक्सलन्स अकॅडमीची जी स्पोर्ट अकॅडमी आहे त्याच्यासोबत टायअप आहे. इथे स्कूल आवर्स नंतर मुलांना आम्ही वेगवेगळे खेळ पण उपलब्ध करून देणार आहोत. मी सगळ्या पालकांना आवाहन करते की तुम्ही एकदा शाळेला भेट द्या, आमच्या ब्रह्मांड लॅबची कन्सेप्ट समजून घ्या आणि इथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कोणते उपक्रम मुलांना उपलब्ध करून देणार आहोत त्याची माहिती करून घ्या. तरोडाचा ब्रँचचा ॲड्रेस आहे लक्ष्मी गार्डन जवळ चैतन्य नगर आणि पावडेवाडीची ब्रँच जी आहे आमची ती गुरुजी चौकामध्ये आहे. गुरुजी चौकातून पावडेवाडीच्या रोडला गेल्यावर तिथे आहे. धन्यवाद.